रामकृष्ण हरी. चला तर आज आपण पोटाला गारवा देणारी दहीबुत्ती करूया, म्हणजे की दही भात. तर दही भात करण्यासाठी इथे मी भात शिजवून घेतलेला आहे. 2 ते 3 शिटी लावून मऊ भात करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी दही घेतलेला आहे आणि बाकीचं साहित्य काय काय घेतलेलं आहे ते बघूया. तर इथे मी जिरं, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता आणि ताकात भिजवलेल्या मिरच्या, कोथिंबीर, आलं आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे. एका बाजूला फोडणीसाठी इथे मी तेल घेतलेलं आहे. आता दहीमध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे, चिमटभर साखर घालायची आहे आणि आलं आणि मिरचीची पेस्ट घालून दही आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत. पुन्हा एकदा आपल्याला फेटून घ्यायचं आहे कोथिंबीर घातल्यानंतर. त्याच्यानंतर आपण एका बाजूला भात थंड करायला घेतलेला, त्याच्यामध्ये आपल्याला हे दही ओतून घ्यायचं आहे. पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे भात आणि दही, आणि वरून आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. तर मी इथे फोडणीसाठी तेल तापत ठेवलेलं आहे. तर चला आता आपण फोडणी करून घेऊया. तर अशा पद्धतीने मी इथे फोडणी करून घेत आहे. फोडणी आपली चांगली तडतडली की आपण भाताच्या वर घालूया. तर इथे बघू शकता तुम्ही की फोडणी आता आपण वरून घालून घेत आहोत. त्याच्यानंतर दही भात आपलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने आपला दही भात तयार होतो. तुम्ही सुद्धा करून बघा. अतिशय अप्रतिम लागतो. तर तयार आहे आपला दही भात.